नमस्कार. आपण बरेच दिवस झालेले आहेत. हे प्रकरण नंबर 3 बघत आहोत. याच्यामध्ये स्त्रियांच्या संदर्भातील हिंसाचार हा विषय आपण बघत आहोत. तर त्यामध्ये आता खूप दिवसाचा गॅप पडलेला आहे. पण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी आपणाला आदिवासी समाजातील स्त्रिया आणि त्यांच्यावरती होणारे अत्याचार किंवा हिंसाचार याबद्दल आपण चर्चा केलेली होती आणि त्यावेळेला मी सविस्तर मांडणी केलेली होती. आत्ताच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ग्रामीण स्त्रियांच्या संदर्भातील हिंसाचार, त्याचं स्वरूप काय आहे आणि त्याच्यावरती उपाययोजना कोणत्या करता येतील, या संदर्भातली मांडणी मी आत्ताच्या या व्हिडिओमध्ये करत आहे. तर ग्रामीण भागातील स्त्रियांच्या विरोधामधले हिंसाचाराचं स्वरूप जर आपण बघितलं, तर ग्रामीण भाग म्हणजे अगदी आत्ताच्या काळामधला ग्रामीण भाग आणि पूर्वीच्या काळातला ग्रामीण भाग ह्याच्यामध्ये आता खूप अंतर पडलेलं आहे किंवा खूप फरक जाणवण्या इतपत बदल हा आजच्या खेड्यांमध्ये झालेला आपल्याला बघायला मिळतोय. पण तरी सुद्धा जर आपण शहरी भागाशी ग्रामीण भागाची तुलना केली, तर आपल्याला त्या ठिकाणी अजून सुद्धा परंपरेनं शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला असलेलाच आपल्याला ग्रामीण भाग बघायला मिळतो. या समाजामध्ये पण पुरुष प्रधानता आहे, पुरुष प्रधान कुटुंब व्यवस्था आहे, समाज व्यवस्था आहे. त्यामुळे पुरुष श्रेष्ठ व स्त्री कनिष्ठ या लिंगभावाविषयक भेदभाव अत्यंत तीव्र स्वरूपात असलेले आपल्याला पाहायला मिळतात. सर्व अधिकार हे पुरुषांच्या हाती केंद्रित झालेले आहेत. स्त्रियांना शिक्षण घेण्याचा व विवाहाचा जोडीदार निवडण्याचा हक्क हा दीर्घ काळापर्यंत ग्रामीण महिलांना दिला गेलेला नव्हता. आता काही प्रमाणामध्ये जोडीदार निवडण्याच्या बाबतीत किंवा विवाहाच्या बाबतीत खेड्यातल्या मुली ह्या शिक्षण पूर्ण होऊ दे आमचं, मग आमच्या लग्नाचा विचार करा, अशा पद्धतीची काही बोलणी ही ग्रामीण भागातल्या शिकणाऱ्या मुली ह्या करायला लागलेल्या आहेत. पण जर आपण जुन्या काळातलं बघितलं तर बालवयातच मुलीचे विवाह हे केले जात. तसेच विधवा विवाहाला बंदी होती. स्त्रियांवर अनेक अनिष्ट बंधने घातलेली होती. त्या मुक्तपणे सार्वजनिक जीवनामध्ये सहभागी होऊ शकत नव्हत्या. चूल आणि मूल हेच त्यांचं महत्वाचं कार्य मानलं जात असं. मुलीच्या जन्मापेक्षा मुलाच्या जन्माला जास्त प्राधान्य दिलं जात असतं. नैसर्गिक आपण सगळीकडेच बघतो तो प्रकार. तर ग्रामीण भाग ही त्या बाबतीमध्ये मागे नाही आहे. स्त्रियांना लागू होणारे नीती नियम हे पुरुषांना बंधनकारक नव्हते. या सर्व परिस्थितीमुळे ग्रामीण भागात स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेमध्ये अत्यंत कनिष्ठ स्थान किंवा दर्जा प्राप्त झाला. ग्रामीण स्त्रिया या लिंगभावाविषयक भेदभावाच्या शिकार बनलेल्या होत्या. पुरुषांकडून त्यांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार होऊ लागलेले होते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जर आपण बघितलं तर पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना हक्क आणि स्वातंत्र्य राज्यघटनेनं तसंच कायद्यानेही बहाल केलेलं होतं. पण त्यामुळे स्त्रियांची हळूहळू उन्नती झाली. त्यांचा दर्जा हा उंचावला जाऊ लागला. असे असले तरी पुरुष श्रेष्ठ आणि स्त्री कनिष्ठ हा भेदभाव मात्र ग्रामीण भागातला नष्ट झालेला आपल्याला बघायला मिळत नाहीये. पुरुषांच्या विरोधामध्ये होणारा पुरुषांच्या कडून महिलांच्या वरती होणारा हिंसाचार हा संपलेला नाही आहे. तो अजूनही चालूच आहे. हा हिंसाचार लैंगिक, कौटुंबिक व सामाजिक अशा 3 प्रकारचा, जसं आपण आदिवासी महिलांच्या बद्दल बघितलेला आहे, त्याच पद्धतीनं आपण आता लैंगिक हिंसाचार, कौटुंबिक हिंसाचार आणि सामाजिक हिंसाचार या 3 प्रकारामध्ये ग्रामीण भागातल्या स्त्रियांना सुद्धा अत्याचाराला सामोरं जावं लागतं, हे आपल्याला आता बघायचं आहे. तर यामध्ये ग्रामीण भागातील स्त्रियांच्या वरती होणाऱ्या अत्याचाराचं जर आपण स्वरूप बघितलं, तर लैंगिक छळ हा ग्रामीण भागामध्ये पण होतो आणि त्याचबरोबर कौटुंबिक हिंसाचाराला सुद्धा स्त्रियांना बळी पडावं लागतं. मग आता लैंगिक हिंसाचार जर आपण बघितला तर त्यामध्ये विनयभंग आहे, अपहरण आहे, बलात्कार आहे. असे हे लैंगिक छळाचे प्रकार म्हणून आपल्याला बघता येतात. आणि त्याचबरोबर कौटुंबिक हिंसाचारामध्ये पत्नीला मारहाण आहे, कुटुंबातील इतर स्त्रियांच्या विरोधामध्ये होणारा हिंसाचार आहे, हुंड्यासाठी त्या ठिकाणी हिंसाचाराला महिला बळी पडत आहेत, कुटुंबात होणारा लैंगिक हिंसाचार आणि स्त्री भ्रूण हत्या हे या प्रकारामध्ये आपण आता स्त्रियांच्या ग्रामीण भागातील स्त्रियांच्यावर होणाऱ्या अत्याचाराबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत.
तर यामध्ये आता पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे की ग्रामीण भागातील स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराचं स्वरूप, आणि यामध्ये पहिलं आहे लैंगिक छळ किंवा लैंगिक हिंसाचार ज्याला आपण म्हणतो. त्यामध्ये हे एकूण 3 प्रकार आहेत: विनयभंग आहे, अपहरण आहे, बलात्कार आहे. तर विनयभंगामध्ये जर आपण बघितलं तर कायद्या विनयभंगाच्या बाबतीमध्ये काय सांगतो, तर ज्या ठिकाणी स्त्रिया कामाच्या ठिकाणी असू देत, घरामध्ये असू देत किंवा सार्वजनिक ठिकाणी असू देत, कुठेही स्त्रियांनाही पुरुषांच्या प्रमाणे स्वातंत्र्यानं सहज अशा प्रकारचं त्यांचं वावर हा असायला पाहिजे. कुटुंबामध्ये असेल किंवा सार्वजनिक ठिकाणी असेल. पण बऱ्याचदा पुरुषांची मानसिकता किंवा एकूणच पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये असणारे रिकामटेकडे पुरुष, गावगुंड मानसिकतेचे पुरुष हे स्त्रियांची छेड काढतात. आणि या छेड काढण्यामध्ये उगीचच एखाद्या बाईचा पदर ओढायचा किंवा उगीचच एखाद्या बाईचं पाठलाग करायचा किंवा म्हणजे आडवाटेनं, म्हणजे किंवा म्हणजे आता स्त्रियांच्या बाबतीत जर ग्रामीण भागातल्या महिलांच्या बाबतीत बघायचं झालं तर शेताकडे जाणाऱ्या बायकांना आडवाटेमध्ये अडवायचं किंवा शेताच्या कामाच्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करायचा. ऊसाच्या पिकामध्ये काम करत असताना सहकारी म्हणजे उभ्या पिकामध्ये त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला जातो. किंवा सहकारी पुरुषाकडून व शेतमालकाच्या कडून सुद्धा शेतमजूर स्त्रियांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला जातो. हा आपोआप होतो काय, तर नाही, हेतुपुरस्सर केला जातो तो प्रयत्न. तसेच स्त्रियांच्याकडे पाहून लैंगिक सूचक इशारे करणे, हावभाव करणे, संभाषण करणे, मुद्दाम तिला धक्का मारायचा किंवा तिला हात लावण्याचा प्रयत्न करायचा. अचानक मिठी मारायची. शेतामध्ये बायका काम करत असतात, कोण बघत नाही, इकडं तिकडं बघायचं आणि अचानक, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळे स्त्रीला लज्जा निर्माण होते, तिला लाज वाटायला लागते आणि अशा प्रकारची स्त्री सुलभ भावनांचा या ठिकाणी म्हणजे उद्रेक होतो आणि बायकांना ते सगळं असह्य वाटायला लागतं आणि या सगळ्या प्रकाराला आपण विनयभंग असं म्हणतो. अशी कोणतीही क्रिया की ज्यामुळं स्त्रियाला सार्वजनिक ठिकाणी लज्जा निर्माण होते, असं कृत्य पुरुषांच्याकडून होतं आणि अशा वेळेला आपण त्याला विनयभंग असं म्हणतो. अपहरण हा लैंगिक छळामधला एक प्रकार आहे. तर खेड्यामध्ये, विशेषतः खेडेगावामध्ये, एकूणच एक खेडं जे असतं ते एका कुटुंबाप्रमाणे असतं आणि त्या ठिकाणी असणाऱ्या ह्या स्त्रिया, विशेषतः गरीब, निराधार, विवाह जुळण्यामध्ये येणाऱ्या अडचणी, अशा काही तरुणी असतात किंवा क्वचित प्रसंगी एखादी विधवा पण त्या ठिकाणी असू शकते. म्हणजे कुठंतरी अशा स्त्रियांचा कुटुंबामध्ये भावनिक कोंडमारा होत असतो आणि कुटुंबातल्या, म्हणजे गावातल्या पुरुष लोकांनी अशी एखादी स्त्री हेरलेली असते किंवा त्यांना कळत असते की ही बाई काय म्हणजे निराधारच आहे, गरीब आहे आणि त्यामुळं तिच्या असहाय्यतेचा फायदा उठवायचा, तिला वेगवेगळ्या प्रकारची आमिषं दाखवायची आणि त्या आमिषापोटी तिचं अपहरण करायचं, कुठंतरी बाहेर घेऊन जायचं आणि ह्या आमिष दाखवून बऱ्याचदा मोठ्या प्रमाणामध्ये अशा महिलांचं अपहरण केलं जातं. आणि मग त्या ठिकाणी अपहरण करून ती स्त्री त्याच्याबरोबर जिथपर्यंत जाते तिथपर्यंत तिला नेलं जातं. त्यानंतर तिच्यावरती लैंगिक संबंध प्रस्थापित केले जातात आणि मग पुन्हा गावामध्ये आणून तिला पुन्हा सोडलं जातं आणि मग नामानिराळं होऊन राहायचं. म्हणजे अशा पद्धतीच्या म्हणजे वर्तणुकीला सुद्धा आपण अपहरण असं म्हणू शकतो. म्हणजे हेतू हा चांगला असतो काय, तर नाही, हेतू अजिबात चांगला असत नाही या प्रकारामध्ये. आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे बलात्काराचा. म्हणजे राजरोसपणानं त्या ठिकाणी अगदी नेहमीच घडतात ह्या घटना असं काय आपण म्हणू शकत नाहीये. पण विनयभंगाप्रमाणे गंभीर स्वरूपाचा मानला जाणारा हिंसाचार म्हणजे बलात्कार आहे. इथेही स्त्रियांच्या असहाय्यतेचा फायदा उठवला जातो. श्रीमंत सत्ताधारी पुरुष हे यामध्ये प्रामुख्याने जमीनदार, सावकार, बागाईतदार यासारखे धनदांडग्या लोकांचा समावेश हा त्या लोकांच्या मध्ये होतो आणि शेतामध्ये, घरामध्ये, व्यवसाय केंद्रात सहकारी पुरुषाकडून किंवा काम मिळवून देणाऱ्या पुरुषांच्याकडून संधी मिळताच हा बलात्कार केला जातो. म्हणजे सगळीकडे आपण असं बघतो की स्त्री ही असहाय्य आहे आणि या तिच्या असहाय्यतेचा म्हणजे त्याचा फायदा हे असे धनदांडगे लोक घेत असतात. मातब्बर पुरुषांच्या विरोधामध्ये तक्रार करण्याचं धाडस अडाणी, गरीब, म्हणजे दुर्बल स्त्री ही त्याच्या नादाला लागायला जात नाही. आणि मग पीडित स्त्री जी आहे ती पोलिसांच्याकडे गेली
चौकशी करायला लागली तर न्यायालयीन कारवाईमध्ये सुद्धा बलात्कार करणारे हे मातब्बर लोक आरामामध्ये सुटतात आणि तो मी नव्हेच या भावनेतून या ठिकाणी स्त्रियांचा त्यांच्या असह्यतेचा फायदा उठवून त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केलेले आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर आहे कौटुंबिक हिंसाचार. कौटुंबिक हिंसाचार हा सगळीकडेच बघायला मिळतो. खरं तर कुटुंब की ज्या ठिकाणी कुटुंबातले सर्व लोक सुरक्षित आहेत असं आपल्याला वरवर पाहता बघायला मिळतं, पण अशी परिस्थिती नाही आहे. पण ही परिस्थिती फक्त ग्रामीण भागातच आहे काय? तर नाही. तर ती शहरी भागात पण आहे आणि आदिवासी भागात पण आहे आणि ज्या ठिकाणी कुटुंब म्हणून लोक एकत्र राहतात त्या ठिकाणी म्हणजे जबाबदार व्यक्ती सुद्धा म्हणजे कुटुंबातली एखादी जबाबदार व्यक्ती सुद्धा म्हणजे ती जबाबदार व्यक्ती तिचा नवरा असू शकते. तर हा नवरा सुद्धा आपल्या बायकोला मारणं किंवा आपल्या बायकोला म्हणजे धमकवणं किंवा तिला त्रास होईल अशा प्रकारचं वागणं यामध्ये काही चुकीचं आहे असं त्यांना वाटतच नाहीये. त्यामुळं पत्नीने पतीस मारहाण करणे हे हिंसक कृत्य ग्रामीण भागामध्ये सातत्यानं घडताना आपल्याला बघायला मिळतं. मारहाण करण्याची कारणं काही खूप गंभीर स्वरूपाची नसतात. म्हणजे पतीचे आई वडील आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे, भावंडांचं ऐकलेलं नाहीये, त्यांची नीट काळजी घेतली जाणे, अतिशय जुजबी आणि किरकोळ ज्याला आपण म्हणू अशा प्रकारच्या कारणाच्या नावाखाली एक कानाखाली लावतो अशा गुरमीमध्ये त्या ठिकाणी स्त्रियांना मारहाण केली जाते. ही माझ्या आई वडिलांचं ऐकतच नाही, त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे ही वागतच नाही किंवा आम्हाला शेजारच्या लोकांशी बोललेलं आवडत नाही, ही त्यांच्याकडे जाऊन बसते किंवा स्त्रियांच्या चारित्र्यावर संशय घेणं किंवा पतीचं विवाहबाह्य संबंध आहेत आणि हे पत्नीला खटकतात, भांडणं होतात घरामध्ये, तर आपली चूक असून सुद्धा पती हा पत्नीलाच मारहाण करतो. या ठिकाणी एकाही पत्नीची अशी हिंमत होत नाही की माझा नवरा बाहेर खेळले म्हणून त्याला 2 कानाखाली द्याव्या अशी हिंमत होत नाही आणि त्यामुळं पत्नीस मारहाण ही ही कृती आपल्याला हिंसाचारामध्ये जरी म्हणजे जरी आपल्याला असह्य असली तरी पण बऱ्याच ग्रामीण भागातल्या स्त्रिया अशा वेगवेगळ्या कारणांच्यामुळं पुरुषांच्या चुकीमुळं पण मार खायचा आणि स्वतःच्या चुकीमुळे पण मार खायचा अशी एक मानसिकता सर्वसाधारण त्या ठिकाणी बघायला मिळते. त्यानंतर कुटुंबातल्या इतर स्त्रियांच्याकडनं होणारी मारहाण. ग्रामीण भागामध्ये संयुक्त कुटुंब पद्धती असते आणि या संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये नेमकं होतंय काय तर जी अगदी सोशिक असती ती सगळ्यांचंच करत राहती, सगळं राबत बसायचं तिनं. म्हणजे सगळ्यांचा स्वयंपाक पण करायचा, धुनी भांडी पण आवरायची, कोण आलं गेलेलं पण बघायचं. ही एका बाजूला सोशिकता असते का तर आता सासरी आपण आलोय, आपल्याला ह्या सगळ्या लोकांचं बघायला लागणार आहे, त्याच्याशिवाय आपण काय कुठं काय माहेरी जाऊन राहायचंय काय म्हणून इथंच राहायचं. मग अशा जॉईंट फॅमिलीतल्या ज्या महिला असतात, ज्या आराम करणाऱ्या असतात, करती किती, करू दे की तिला. अशा मानसिकतेच्या ज्या महिला असतात ना, त्यांच्याकडून पण तिचं शोषण होत असते. तिला म्हणजे त्या त्या ज्या कुटुंबातल्या इतर महिला आहेत किंवा इतर स्त्रिया असतात, त्या तिला कुठलीही मदत करायला येत नाहीत आणि तिला मात्र सगळी कामं करायला लावायचं. अशी एक संयुक्त कुटुंबामध्ये अशी एक मानसिकता असते, की करणाऱ्यांनी करतच जावं आणि बसणाऱ्यांनी निवांत तक्क्याला टेकून बसावं. अशी मानसिकता असल्यामुळे कुटुंबातल्या इतर स्त्रियांच्या विरोधात सुद्धा अशा स्त्रियांना म्हणजे त्रास होत असतो. आणि कसं असतंय बघा, की कुटुंबातील अन्य स्त्रियांच्या विरोधामध्ये प्रसंगानुसार हिंसाचार केला जातो. उदाहरणार्थ, मुलीच्या जन्माचे स्वागत केले जात नाही, मुलीच्या संगोपनाकडे आणि मूलभूत गरजांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं, कोणतीही हौस मौज त्या मुलीची केली जात नाही. तसेच परंपरेने मुलींना कुटुंबाच्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये वाटा दिला जात नाही. अनेक कुटुंबामध्ये मालमत्ता हडप करण्यासाठी त्यांच्या विरोधामध्ये कुटुंबातीलच तरुण म्हणजे मुलगा, नातू, पुतण्या इत्यादी कडून हिंसाचार केला जातो. आज विधवा विवाहास कायदेशीर मान्यता असून सुद्धा ग्रामीण भागामध्ये अजून विधवा स्त्रियांना विवाह करण्याची संधी दिली जात नाही आणि अशा स्त्रियांना सासरी पण अपमान सहन करावा लागतो. त्यामुळे मृत पतीच्या मालमत्तेची वाटणी पण नाकारली जाते. माहेरचे लोक ही तिला सन्मानानं वागवत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये या विधवा स्त्रियांना कौटुंबिक छळाला सामोरं जावं लागत असतं. हुंड्यासाठी हिंसाचार हे तर सगळीकडेच बघतो. ग्रामीण भाग पण इथं कमी नाही आहे. हुंडा प्रथा ही ग्रामीण भागामध्ये सुद्धा पाळली जाते. अनेक कुटुंबामध्ये हुंड्यासाठी नववधूंना किंवा सुनेला छळलं जातं. हुंड्यासाठी तिला मारहाण केली जाते, उपाशी ठेवलं जातं. महिलांच्या
नातलगांशी संबंध ठेवण्यास तिला मनाई केली जाते. तिला सतत टोचून बोललं जातं, अपमानास्पद वागणूक केली जाते. माहेरून पैसे आण, मौल्यवान वस्तू आण आणि जोपर्यंत तू हे आणणार नाहीस तोपर्यंत तू इथं नांदू नकोस. जा माहेरी निघून जा आणि ते घेतल्यावरच तू घरी ये. अशा प्रकारच्या म्हणजे पद्धतीमधून हुंडाबळीची संख्या वाढत आहे आणि हुंड्यासाठी त्रास तर दिला जातो. पण जर जी अपेक्षा हुंड्याच्या बाबतीमध्ये केलेली आहे ती अपेक्षा जर तिनं पूर्ण केली नाही तर याचाच परिणाम शेवटी हुंडाबळी म्हणून त्या स्त्रीला मारलं जातं, तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं जातं. म्हणजे ही सुद्धा एक प्रकारची हिंसाचार असलेली आपल्याला बघायला मिळते. कुटुंबामध्ये होणारा लैंगिक हिंसाचार हा पण एक प्रकार आपल्याला घराघरामध्ये बघायला मिळतो. बऱ्याचदा कुटुंबाअंतर्गत होणारा लैंगिक हिंसाचार हा सुद्धा एक प्रकारचा ही सुद्धा एक प्रकारची गंभीर समस्या अलीकडच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. रक्तसंबंधी स्त्री पुरुषांना एकमेकाशी लैंगिक संबंध ठेवणे हे अनैतिक आहे, पाप आहे, गुन्हा मानले जात असले तरी सुद्धा काही कुटुंबामध्ये विकृत मानसिकतेचे लोक असतात. त्यांना पत्नी व मुलगी यातला फरक कळत नाही. मी लावलेल्या झाडाची फळे मी खाणार असली विकृत मानसिकता असणारी लोक ही आपल्याच मुलीवरती बलात्कार करतात. सावत्र पित्याकडून बलात्कार होतो, सावत्र भावाकडून मुलीवर बलात्कार होतो आणि अशा पद्धतीनं कुटुंबाच्या अंतर्गत सुद्धा लैंगिक शोषण हे या ठिकाणी होत असलेलं आपल्याला बघायला मिळतं आणि याचा परिणाम म्हणून प्रसंगी मुलींना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले जाते आणि अशा दुर्दैवी मुलींच्या विरोधामध्ये कुटुंबाकडून झालेल्या लैंगिक हिंसाचाराच्या घटना घडत असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. स्त्री भ्रूण हत्या आपण काय म्हणतो तर आम्हाला मुलगी नको, ती गर्भामध्ये असतानाच तिला मारून टाकायचं आहे. मोक्ष प्राप्ती, वंशशुद्धी, म्हातारपणाचा आधार यासाठी पुत्र हवा किंवा पुत्रच आपल्याला व्हायला पाहिजे ही भावना ग्रामीण समाजामध्ये आजही प्रबल आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झालेल्या गर्भलिंग निदानाच्या चाचणीतून मुलीचा गर्भ असल्यास तो ताबडतोब गर्भपात करून काढला जातो आणि हे प्रमाण ग्रामीण भागामध्ये सधन कुटुंबामध्ये सगळ्यात जास्त असलेलं बघायला मिळतं. स्त्रीला जन्मालाच येऊ दिलं जात नाही. गर्भावस्थेतच असताना स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण हे सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये होत असलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर आहे सामाजिक हिंसाचार. सामाजिक हिंसाचारामध्ये सुद्धा ग्रामीण भाग हा जर आपण बघितलं तर ग्रामीण भागामध्ये आज सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या, कारण ग्रामीण भागात म्हटल्यानंतर आपल्याला थोडंसं भुरसटलेले विचार असलेले सनातनी, परंपरावादी, परंपरांना चिटकून राहणारे आणि सामाजिक प्रथा परंपरा याचाच अवलंब करणारे, बदलाला सामोरं न जाणारे, अशाच मानसिकतेचे अनिष्ट चालीरीती जोपासणारे अशा प्रकारची माणसं ही आपल्याला ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. मग हे कोणत्या प्रकारचे सामाजिक अत्याचार करतात आपल्याच समाजातल्या किंवा आपल्याच कुटुंबातल्या गावातल्या महिलांच्या वरती तर बालविवाहाची प्रथा. बालविवाहाच्या प्रथेमुळे आज काय होतंय की खेडेगावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ह्या म्हणजे मुलीचं लग्न हे तिला कळत नसते तेव्हाच तिचं लग्न करून टाकायचं. म्हणजे परंपरागत भारतीय समाजामध्ये मुलगी जन्माला येणं हे पहिल्यांदाच ओझं समजलं जाते. त्यात मुलगी म्हणजे परक्याचं धन, मग ते ओझं आपण लवकरात लवकर मोकळं होऊया. परक्याचं धन आहे तर ते परक्याला स्वाधीन करूया आणि आपण मोकळं होऊया. मग हे लग्न करत असताना ती मुलगी कुणाशी लग्न करणार आहे, तिचा विवाह कुणाबरोबर व्हायला लागलेला आहे, तो वयानं कसा आहे हे काय तिथं बघितलं जात नाही. उलट आणि असं सांगायचं की मुलाचं कर्तृत्व बघायचं असतंय, मुलाचं वय बघायचं नसते आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बालविवाहाला प्रोत्साहन दिलं जातं आणि या बालविवाहामुळे म्हणजे कायद्यानं खरं तर बालविवाह ही बंदी आहे पण तरी सुद्धा बालविवाहाचे अनेक दुष्परिणाम त्या ठिकाणी होतात. तरी बालविवाह अजूनही थांबलेले नाही आहेत. त्यामुळं बालविवाह प्रथेमुळे सुद्धा स्त्रियांच्या विरोधामध्ये सामाजिक हिंसाचार होत असलेली आपल्याला बघायला मिळते. द्विभार्या प्रतिबंधक कायदा. आता आज कायद्यानं बहुपत्नीवरती बंदी घातलेली आहे पण तरी सुद्धा पहिली पत्नी बांझ आहे, तिला मुलीच होतात, ती असली त्यामुळे पुत्रप्राप्तीसाठी पुरुष दुसऱ्या स्त्रीशी विवाह करतो. अशा वेळी कुटुंबामध्ये सवती बरोबर मत्सर वाटतो आणि म्हणून दोन्ही पत्नींच्या मध्ये भांडण तंटे सुरू होतात. त्यामुळे पतीची चिडचिड वाढायला लागते. याचा परिणाम म्हणून तो पत्नीला मारहाण करायला लागतो. तसेच संपत्तीची वाटणी
व मुलांचे संगोपन यातून कुटुंबात कलह वाढायला लागतो आणि अनेक कुटुंबामध्ये वांझ स्त्रियांचा शारीरिक व मानसिक छळ मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो आणि यामुळे सुद्धा स्त्रियांचं जीवन हे दुःखी कष्टी झालेलं आहे किंवा स्त्रियांचं जीवन हे होरपळून निघालेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर विधवा विवाह बंदीमुळे होणारे हिंसाचार. कुटुंबामध्ये काय म्हटलं जातं की खेडेगावामध्ये एखादी स्त्री जर अकाली वैधव्य प्राप्त झालं तिला, तर मग खरं तर कायदा सांगतो की या मुली अगदी म्हणजे खूप कमी वयाच्या ह्या मुली आहेत की त्या विधवा झालेल्या आहेत, तर काही काळानंतर त्यांनी दुःख वगैरे विसरून जावं आणि लग्न करून द्यावं. मग हे करणं गरजेचं आहे. पण म्हणजे विवाहाला बंदीच. ग्रामीण भागामध्ये लोक काय म्हणतात, असलं काय आमच्यात चालणार नाही, आम्ही सगळी जण सांभाळतो तिला, तिला काय परत लग्न करून वगैरे देण्याची आमची मानसिकता नाही आहे. आणि तरीही ग्रामीण भागामध्ये बहुसंख्य विधवा स्त्रिया पुनर्विवाहाला म्हणजे एक कौटुंबिक जाच असतो, आमच्यात कधी असं केलेलं नाहीये, तू काय करायला निघालीस, म्हणून तिला त्या विवाहापासून परावृत्त केलं जातं, तिला विवाहाला मज्जाव केला जातो आणि त्यामुळे अशा विधवांना शारीरिक व मानसिक छळाला सामोरं जावं लागतं आणि विधवा स्त्रियांना अपशकुन, अमंगल, अपवित्र मानले जाते. चांगलं अन्न खायला देत नाहीत, वस्त्र चांगले घालायला देत नाहीत, अलंकार सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचे घालायला देत नाही. सार्वजनिक ठिकाणी तर यांना पाठवलं जात नाही किंवा सार्वजनिक ठिकाणी जरी या गेल्या तरी त्यांचा अपमान होतो. त्यामुळं माणसाला माणूस म्हणून जगू देणं ही गोष्ट सुद्धा ग्रामीण भागामध्ये विधवा स्त्रियांच्या बाबतीत होताना बघायला मिळत नाही आहे आणि त्यामुळं या विधवा स्त्रियांचा सुद्धा कौटुंबिक कोंड म्हणजे कुटुंबामध्ये भावनिक कोंडमारा होत असतो आणि तरी पण त्यांना तसंच परंपरावादी दृष्टिकोनातून त्यांना तसंच जीवन जगावं लागतं. त्यानंतर वयस्क पुरुषाशी विवाह केल्यामुळे होणारा हिंसाचार हेच आहे बघा. म्हणजे साधारणपणे विवाह जुळवताना ग्रामीण भागामध्ये मुलीचे पालक हे अज्ञानामुळे किंवा दारिद्र्यामुळे आपल्या लहान मुलीचा विवाह अत्यंत प्रौढ आणि वयस्क पुरुषाबरोबर करून देतात. पुरुषाचं कर्तृत्व आणि संपत्तिक स्थिती बघायची असते, त्याचं वय आणि सौंदर्य बघू नये असं कुठंतरी ग्रामीण भागामध्ये एकदम लोकांनी लक्षात ठेवलंय आणि त्यामुळं सामाजिक मानसिकतेमुळे अनेक म्हणजे मुलींना वयस्क पुरुषाशी लग्न करून दिलं जातं. कोवळ्या वयातील मुलींचं भावना विश्व हे उद्ध्वस्त होतं आणि त्यामुळं वयस्क पती लवकर मरण पावल्यास, कारण वयानं मोठाच असतो तो शेवटी, त्या मुलीच्या नशिबात वैधव्य आलं तर त्यांच्या वाटेला येणारा शारीरिक, मानसिक, आर्थिक, लैंगिक छळ हा त्यांना आयुष्यभर सोसावा लागत असतो. म्हणजे ही एक प्रथा अतिशय वाईट आहे आणि सगळी बंधनं जर तुम्ही बघाल तर ती सगळी स्त्रियांच्या बाबतीतच आहेत. या ठिकाणी पुरुष हा नामानिराळा असलेला आपल्याला बघायला मिळतो. 5वी सामाजिक अत्याचार किंवा सामाजिक हिंसाचार आहे तो म्हणजे देवदासीचा. देवदासी अनेक म्हणजे भारतातील अनेक खेड्यांच्या मध्ये धार्मिक अंधश्रद्धेतून देवाची सेवा करण्यासाठी काही मुलींना सोडण्याची प्रथा म्हणजेच देवदासीची प्रथा चालत आलेली आहे. अशा देवदासींना गावातील मंदिरामध्ये गायन नृत्य करावे लागते. त्याचा विचार त्याचा विचार करता येत नाही. गावातील पुरुष गावातील पुजारी व धनवान पुरुष देवदासीचा लैंगिक उपभोग घेतात. देवदेवतांच्या नावाने जोगवा मागत देवदासींना चरितार्थ चालवावा लागतो. तरुण असेपर्यंत पुरुष त्यांच्या देखभालीच्या काही प्रमाणामध्ये खर्च देतात. तारुण्य ढळले की त्यांची परवड सुरू होते आणि त्यांचा अमानुष अशा प्रकारचा छळ हा त्या ठिकाणी केलेला बघायला मिळतो आणि त्यामुळं देवाच्या नावानं सोडलेल्या स्त्रियांचा सामाजिक आणि आर्थिक हिंसाचार हा केलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. त्यानंतर या ठिकाणी म्हणजे ह्याच्यामध्ये सामाजिक हिंसाचारामध्ये आपल्याला हे पण बघायला मिळतं की खानदानीपणाच्या संकल्पनेवरनं सुद्धा स्त्रियांचा, आमचं घर कसं, आम्ही घरामध्ये स्त्रियांचं, आमच्या घरातल्या म्हणजे कुटुंबातल्या स्त्रियांचा आम्ही नख पण कधी दाखवत नाही. घरंदाज स्त्रिया, डोक्यावर पदर पाहिजे, तो पदर ढळला नाही पाहिजे आणि आमच्याकडे स्त्रियांनी असं, आम्ही प्रतिष्ठित आहोत, आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठा ही आमच्याकडं जास्त आहे. म्हणजे कुटुंबामध्ये आमचं आम्ही पाठी
आहोत, गावचे पाटील आहोत. त्यामुळे आमच्या कुटुंबातील स्त्रियांनी सार्वजनिक ठिकाणी वावरणं किंवा सार्वजनिक ठिकाणी त्यांनी हिस्से घेणं हे त्यांना चालत नसतं. आणि मग घरंदाज कल्पनेतून सुद्धा त्या स्त्रियांना हिंसाचाराला बळी पडावं लागतं. त्या कुठेही सार्वजनिक ठिकाणीमध्ये त्यांना नेलं जात नाही किंवा त्यांना कुठेही सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची कुटुंबातली परवानगी नसते. ग्रामीण भागामध्ये श्रीमंत कुटुंबामध्ये काय असते, बायकांचं काम काय असते, नोकर चाकर लोकांच्याकडनं काम करून घ्यायचं, दागिने बनवायचे आणि दागिने मोडायचे, हेच काम म्हणजे खानदानी बायकांनी हेच काम करावं. अशा प्रकारची एक मानसिकता ग्रामीण समाज व्यवस्थेमध्ये, कुटुंबामध्ये, खानदानी कुटुंब ज्याला म्हटलं जातं, अशा लोकांची असलेली आपल्याला बघायला मिळते. आणि अशा कुटुंबामध्ये राहणाऱ्या या स्त्रियांना सर्व भौतिक गरजांची पूर्तता होत असते, पण त्यांना सांसारिक सुख मिळत नाही. त्यामुळे हा सुद्धा एक प्रकारचा हिंसाचारच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यानंतर जाती व्यवस्थेच्या प्रभावातून होणारा हिंसाचार हा तर फार मोठा आहे. कारण जातीतील भेदभाव हे ग्रामीण भागामध्ये एकदम म्हणजे व्यवस्थित पाळले जातात. तिथं कुठल्याही प्रकारची जाती व्यवस्था, जातीभेद, अस्पृश्यता याचा प्रभाव ग्रामीण समाजावरती आज सुद्धा असलेला बघायला मिळतो. या प्रभावातून ग्रामीण स्त्रिया आणि विशेषतः कनिष्ठ जातीतील स्त्रियांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार घडून येत असतो. शेती हा ग्रामीण भागातला मुख्य व्यवसाय आहे. तो प्रामुख्याने उच्च जातीच्या ताब्यामध्ये आहे. या उलट बहुसंख्य कनिष्ठ जाती, विशेषतः अनुसूचित जाती जमाती किंवा भूमिहीन आहेत. त्यामुळं रोजगारासाठी किंवा चरितार्थासाठी जमीनदार असलेल्या उच्च जातीवर अवलंबून हे म्हणजे अनुसूचित जाती जमातीचे लोक, त्यांच्याकडे स्वतःची काही जमीन नाहीये किंवा स्वतःचं असं काही खूप मालमत्ता त्यांची ग्रामीण भागामध्ये असत नाही. त्यामुळं त्यांना मोलमजुरी करावी लागते आणि ही मोलमजुरी जमीनदारांच्याकडे करावी लागते. आणि मग चरितार्थासाठी, रोजगारासाठी भूमिहीन शेतमजूर हे जमीनदारांच्या जमिनीवरती राबत असतात. आणि या गोष्टीचा गैरफायदा उच्च जातीतील जमीनदार वर्ग व अनुसूचित जातीतील स्त्रिया व पुरुष या आपल्या शेतामध्ये व घरामध्येही त्यांना राबवून घेत असतात. एक प्रकारचं वेठबिगारच म्हणा त्यांना. अशा पद्धतीची म्हणजे एक सक्तीची अल्प मोबदल्यामध्ये सक्तीनं त्यांना वेठबिगार म्हणून राबवलं जातं. त्यांचं आर्थिक शोषण केलं जातं. आणि राबण्यास जर त्या स्त्रियांनी नकार दिला किंवा आम्हाला ही कामं जमत नाहीत, आम्ही हे करू शकत नाही, अशी कुठलीही नकाराची जर भूमिका ह्या बायकांनी घेतली तर त्यांना मारहाण केली जाते. म्हणजे त्यांना मारहाण करणं हा जणू काही त्यांचा अधिकारच आहे, अशा भावनेतून त्यांना मारलं जातं. किंवा मिळेल तेव्हा त्यांचा विनयभंग केला जातो. अनेकदा त्यांच्यावरती बलात्कार केले जातात. म्हणजे त्यांना बोलायचा कुठला अधिकार नाहीये. मला असं का होते हे म्हणजे किती असह्य स्त्रीचा म्हणजे असह्यतेनं या स्त्रियांचं शोषण केलं जातं हे आपल्याला इथं बघायला मिळतं. म्हणजे अशी कोणतीही म्हणजे घटना नाही आहे की ज्या ठिकाणी, ज्या परिस्थितीमध्ये पुरुष लोक स्वतःच्या पुरुष असण्याचा फायदा घेत असह्य आणि दयनीय स्त्रियांच्यावरती अत्याचार, अन्याय, विनयभंग हे करत असतात. आणि होतंय कसं की अनुसूचित जातीच्या स्त्रियांनी जर कुठं ह्याच्या विरोधामध्ये आवाज उठवला किंवा यांनी जर न्याय मागण्यासाठी कुठं आंदोलनं केली किंवा त्यांना जर कुठं संघटित होऊन जर या अस्पृश्य लोकांनी जर काही प्रयत्न केले तर ते हे श्रीमंत लोक आहेत, यांच्याकडे सत्ता असती, हे सगळे तिथं उच्च जातीचे लोक त्यांच्या वस्तीवरती हल्ला करतात, त्यांची घरं पेटवून देतात. आणि त्यामुळं अशा म्हणजे लाचार पद्धतीचं एक प्रकारचं जीवन हे लोक त्या ठिकाणी जाती व्यवस्थेच्या प्रभावातून इतकं जातीचं शोषण केलं जातं की लोक भिवूनच जीवन जगत असतात. त्यांना तिथं कुठलाही आवाज हा काढता येत नसतो. हा एक प्रकार आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर आता वेगवेगळ्या पद्धतीनं स्त्रियांच्यावरती होणारे अत्याचार हे आपण आता बघितलेले आहेत. आता आपल्याला थोडासा हा पण विचार करायचा आहे की ग्रामीण स्त्रियांच्या विरोधामध्ये होणाऱ्या हिंसाचारावरती काही उपाययोजना आहेत की नाही, तर उपाययोजना आहेत. तर ह्या उपायांची अंमलबजावणी कशी व्हायला पाहिजे, ती कशी होते आहे ते आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर घटनात्मक तरतुदींची योग्य पद्धतीनं अंमलबजावणी केली जाते, करायला पाहिजे आहे, पण ती होताना आपल्याला बघायला मिळते. आपण एका पाठोपाठ एक अशा पद्धतीनं बघूया. आता घटनात्मक तरतुदीची योग्य अंमलबजावणी करायला पाहिजे असं म्हटलं जातं. म्हणजे त्यामध्ये स्त्री पुरुष समानता आहे, त्यामध्ये स्त्रियांच्या उन्नतीसाठी काही विशेष तरतुदी केलेल्या आहेत.
घटनेनं सर्वांना समानच मानलेलं आहे. पुरुषाला वेगळे कायदे आणि स्त्रियांना वेगळे कायदे घटनेनं काहीच केलेलं नाहीये. पण तरी सुद्धा आपल्या समाजामध्ये, पुरुष प्रधान समाजामध्ये अशा पद्धतीचं हे वागणं आपल्याला बघायला मिळतं. त्यामध्ये कलम 14 नुसार पुरुषाप्रमाणे स्त्रियांनाही कायद्यापुढं समान मानलेलं आहे. कायद्यानं मानलंय हो, पण प्रत्यक्षात कोण त्यांना ती संधी देतंय असं कुठेही बघायला मिळत नाही आपल्याला. कलम 15 नुसार धर्म, वंश, लिंग, जात याच्या आधारे कोणताही भेदभाव करायला नको असं आपल्याला घटनेनं सांगितलेलं आहे. पण याच आधारावरती समाजामध्ये भेदभाव स्त्री पुरुषांच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असलेला आपल्याला बघायला मिळतो. त्याचबरोबर या सर्वच लोकांना, स्त्री असू दे, पुरुष असू दे, जात धर्म कुठलाही असू दे, वंश कुठलाही असू दे, लिंग कुठलाही असू दे, भाषण स्वातंत्र्य आहे, मत प्रदर्शन करता येतं, शांततेनं आणि निशस्त्रप्रमाणे आपण एकत्र येऊ शकतो, संस्था संघटना स्थापन करू शकतो, भारतात कुठेही संचार करू शकतो. बघा, ही सगळ्या तरतुदी आपल्याला घटनेनं केलेल्या आहेत. भारतात कुठेही आपण वास्तव्य करू शकतो, कोणताही व्यवसाय करू शकतो आणि कुठलीही म्हणजे ह्या सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य हे घटनेनं भारतातल्या स्वतंत्र नागरिकाला बहाल केलेलं आहे. पण तरी सुद्धा आपण आतापर्यंतची जी चर्चा केलेली आहे ग्रामीण समाजातल्या महिलांच्या बद्दल, त्यामध्ये ह्या सगळ्या घटनात्मक तरतुदींना म्हणजे कुणीच त्याची अंमलबजावणी करत नाही आहे असं आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळतं. म्हणजे मानवाचा दुर्व्यापार करणं किंवा वेठबिगारी प्रथाला बंदी घातलेली आहे. पण ती सुद्धा वेठबिगारी आपण अजूनही ग्रामीण भागामध्ये बघत आहोत. पुरुषाप्रमाणे स्त्रियांनाही निर्वाहाची पुरेशी साधने मिळणं, त्यांना समान कामास समान वेतन मिळणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं इत्यादी अधिकार हे घटनेनं दिलेले आहेत. त्यांच्या विरोधातील हिंसाचार थांबवण्यासाठी व त्यांना सर्वांगीण उन्नतीसाठी या घटनाबाह्य तरतुदींचा प्रामाणिकपणे अंमलबजावणी करणं कधी होणार आहे माहिती नाहीये. पण घटना ही आपली खूप चांगली आहे. फक्त त्याची माणसाच्या गैरप्रवृत्तीमुळं किंवा चुकीच्या प्रवृत्तीमुळं किंवा माणूस स्वतःला पाहिजे त्या पद्धतीनं घटनेचा अर्थ लावून घेतो आणि राजरोसपणानं शोषण हे या ठिकाणी होत असलेलं आपल्याला बघायला मिळतं. या ठिकाणी काही कडक कायदे केलेले आहेत. आता कुठले कायदे आहेत तर बालविवाह बंदी कायदा आहे आपल्याकडं, विधवा विवाहाला पुन्हा लग्न करून घेऊ देण्याचा कायदा आहे आपल्याकडं, द्विभार्या प्रतिबंधक कायदा, देवदासी प्रतिबंधक कायदा, निर्मूलन कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदे, नियमाची म्हणजे कायद्यांची अशी नियमावलीच आहे. किंवा सणावळ्या जर आपण बघितल्या तर वेठबिगारी पद्धतीवरती प्रतिबंधात्मक कायदा आहे, अनुसूचित जाती व जमातींच्या वरती अत्याचार होऊ नये यासाठीचा प्रतिबंधात्मक कायदा आहे, गर्भलिंग करायचं नाहीये म्हणून प्रतिबंधात्मक कायदा आहे, कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा तर हा अगदी अलीकडे झालेला आहे की ज्या ठिकाणी कौटुंबिक हिंसाचार हा होत असलेला बघायला मिळतो. कामाच्या ठिकाणी जरुरी नाहीये की ऑफिसमध्ये स्त्रियांनी काम करायला पाहिजे, शेतावर काम करतात, शेतमजूर म्हणून काम करतात किंवा जिथं स्त्रिया अर्थार्जनासाठी घरातून बाहेर पडलेल्या आहेत, अशा सर्व ठिकाणी कामाच्या ठिकाणी जर स्त्रियांचा अत्याचार होत असेल, त्यांचा लैंगिक छळ होत असेल तर अगदी ताजा हा कायदा आहे आणि तो म्हणजे 2013चा हा कायदा आहे. या सर्व कायद्यांची जर योग्य पद्धतीनं अंमलबजावणी जर झाली तर कुठलीही स्त्री ही अन्याय आणि अत्याचाराला बळी पडणार नाहीये. पण यासाठी स्त्रियांचं प्रबोधन करणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. म्हणजे न्यायालयाचा दृष्टिकोन सुद्धा बदलला पाहिजे, कारण न्यायालयामध्ये बसलेले जे जज आहेत ते सुद्धा पुरुषच आहेत ना. हे सुद्धा आपल्याच समाजामध्ये थोडी पुस्तकं वाचून जज झालेले आहेत. पण ग्रामीण भागामध्ये होणारा कौटुंबिक हिंसाचार हा घरचा मामला समजला जातो. म्हणजे ही दाद फिर्याद ही कोर्टापर्यंत पोहोचतच नाही आणि जरी पोचली तरी पण न्यायालय काय म्हणतात, अरे त्यांच्या घरचा मामला आहे, त्याला एवढं महत्व द्यायची काही गरज नाहीये. अशा पद्धतीनं हे बोललं जातं की ते चुकीचं आहे. कुणाकडे लोकांनी म्हणजे बघावं, न्याय आम्हाला मिळणार आहे किंवा न्यायासाठी आम्हाला झगडायचं आहे हे कोण बघणार आहे. हिंसाचाराच्या घटना न्यायालयामध्ये नेण्यास न्यायालयीन चौकशीच्या वेळी विरोधी पक्षाचे वकील म्हणजे वकील लोक स्त्रियांच्या अब्रूचे जाहीरपणे दिंडवडे काढतात. स्त्रीला लज्जा उत्पन्न होणारे प्रश्न विचारले जातात. स्त्रीच व्याभिचारी आहे आणि ती बदचलन आहे
असं दाखवण्याचा प्रयत्न किंवा म्हणजे हेच दाखवून देण्याचा खटाटोप हा वकील लोक करत असतात. त्यामुळे ग्रामीण स्त्री लज्जेनं व भीतीने न्यायालयात दाद मागण्यासाठी जायला तयार होत नाही. ती गप्पच बसणं करते. आणि बलात्कारासारख्या घटना या सिद्ध करण्याचा साक्षी पुरावा कोण आणणार आहे? कुठल्या स्त्रीला एवढं कळते की यानं माझ्यावर बलात्कार केलाय म्हणून मी जाऊन साक्षी पुरावे गोळा करते आणि मग कोर्टात उभी राहते? शक्य नाहीयेत ह्या सगळ्या गोष्टी. आणि वकिलांनाही कोणत्याही आमिषांना बळी न पडता पीडित ग्रामीण स्त्रियांना न्याय मिळवून देण्याचा म्हणजे प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याच्या बांधिलकीच्या भावनेतून त्यांनी हे काम केलं पाहिजे. पीडित स्त्री ही आर्थिक व सामाजिक दृष्ट्या दुर्बल असेल तर तिला कायदेशीर मदत व सल्ला हा मोफत देण्याची व्यवस्था केली पाहिजे. ग्रामीण स्त्रियांना न्याय मिळेल अशा पद्धतीनं न्यायदान करण्याचा दृष्टिकोन न्यायालयाने ठेवला पाहिजे. माणूस पण आणलं पाहिजे. मानवता जी आहे ती म्हणजे एखादी स्त्री ही पीडित आहे किंवा तिच्यावरती अन्याय झालेला आहे, तर या तिच्या परिस्थितीचा फायदा उठवून तिच्यावर आणखीन अन्याय करण्यापेक्षा जज लोकांनी सुद्धा त्या बाईचं म्हणणं ऐकून घेऊन तिला योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आयोगानं अधिक सक्षम करायला पाहिजे. म्हणजे कायदेशीर हक्काचं जर संरक्षण करायचं असेल, तसेच त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचाराची संबंधी जर चौकशी करायची असेल, तर राज्यघटनेनं 338व कलम हे या अनुसूचित जाती जमातीसाठी राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. तसेच देशातील सर्वच महिलांच्या हक्काचं संरक्षण व्हावं, राष्ट्रीय स्तरावरती राष्ट्रीय महिला आयोग हा आहे, तर प्रत्येक राज्यामध्ये राज्य महिला आयोग हा स्थापन केलेला आहे. आपल्याकडे हे सगळं अस्तित्वात आहे. पण या ठिकाणी मात्र अशा पद्धतीनं महिलांच्या वरती तरी सुद्धा अन्याय अत्याचार होताना आपल्याला बघायला मिळतात. ग्रामीण समाजामध्ये स्त्रियांच्या वरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये जाणीव जागृती करायला पाहिजे. ग्रामीण भागामध्ये पथनाट्याच्या द्वारे किंवा इतर कुठल्या प्रसार माध्यमाच्या द्वारे स्त्रियांवरती होणाऱ्या अत्याचाराबद्दल जाणीव जागृती करणं हे अतिशय गरजेचं आहे. ग्रामीण स्त्रियांना त्यांचे घटनात्मक व कायदेशीर हक्क व त्यांच्या संरक्षणासाठी केलेली उपाययोजना याचं ज्ञान योग्य पद्धतीनं जर आपण त्यांना हे समजावून सांगितलं, आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये लढण्याचं बळ जर त्यांना दिलं पाहिजे किंवा जर द्यायचं असेल, तर जाणीव जागृती करणं हे अतिशय गरजेचं आहे. म्हणजेच त्यांचं सक्षमीकरण आणि त्यांचं सबलीकरण होण्याची शक्यता आहे. पूर्णपणानं आपण असं नाही म्हणू शकत की ग्रामीण भागामध्ये फक्त जनजागृतीनंच महिला सक्षम होऊ शकतात. पण त्यांच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण, शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहन देणं हे सुद्धा करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये महिलांच्या संघटनेची ताकद वाढवली पाहिजे. महिलांना संघटित व्हायला आपण शिकवलं पाहिजे. कारण खेडेगावातल्या महिला या सगळीकडे त्यांच्यावरती होणाऱ्या अत्याचार किंवा विरोधामध्ये असा म्हणजे कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होत असेल तर या खेड्यातील सर्व महिलांना संघटितपणे प्रतिकार करता आला पाहिजे. त्यासाठी अशा महिलांची संघटनाची मदत व मार्गदर्शन केले पाहिजे. ग्रामीण समाजामध्ये महिला संघटना स्थापन करून त्याच्या माध्यमातून त्यांच्या विरोधामध्ये होणाऱ्या हिंसाचाराच्या बद्दल त्यांना लढण्याचं बळ दिलं पाहिजे. कारण आपल्याला असं बऱ्याचदा बघायला मिळतं की शहरी भागामध्ये महिला संघटित होतात, वेगवेगळ्या पद्धतीनं महिलांना एकत्र आणता येतं, मोर्चांना नेता येतं किंवा आंदोलनाच्या द्वारे या महिलांना जाणीव जागृती करून देता येते. पण खेडेगावामध्ये अशी कोणतीही महिलांना आपल्या संघटित ताकदीचा वापर हा खेडेगावामध्ये करता येत नाही आहे. त्यांना आपल्या संघटनेच्या कामासाठी म्हणून पुन्हा शहरी भागामध्ये यावं लागतं. तर हे न होता प्रत्येक गाव वस्तीमध्ये किंवा जसं आपण आता हल्लीच्या काळामध्ये आशा वर्कर ह्या एकत्र येत आहेत किंवा त्या आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराबद्दल जाब विचारत आहेत. तर अशाच प्रकारची एखादी महिला मंडळाची स्थापना किंवा महिलांना जर संघटित केलं तर आपल्यावरती होणाऱ्या अन्याय विरोधामध्ये या महिला दाद मागू शकतील आणि अशा पद्धतीच्या उपाययोजनातून ग्रामीण भागातल्या स्त्रियांचे
काही प्रमाणामध्ये, असं आपण म्हणू शकत नाही की सर्वच स्त्रियांचे हिंसाचार आपण संपवू शकू, असं नाही होणार. कारण जोपर्यंत पुरुषी मानसिकता संपणार नाही आहे, तोपर्यंत अन्याय अत्याचारामध्ये प्रमाण कमी जास्त होऊ शकेल. पण ह्याच्यावरती उपाययोजना करताना ह्या ज्या आपण सगळ्या उपाययोजना बघितलेल्या आहेत, याच्या आधारावरती जर त्यांचं जाणीव जागृती केली, त्यांना जर महत्त्व पटवून सांगितलं, संघटनात्मक त्यांचे प्रयत्न करण्याचा जर आपण प्रयत्न केला, तर थोड्याफार प्रमाणात का होईना ग्रामीण भागातल्या स्त्रियांच्या विरोधामध्ये काही प्रमाणामध्ये आपल्याला त्यांचे हिंसाचार जे आहेत ते कमी करता येतील. धन्यवाद.